अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये आरक्षण, सुप्रीम कोर्टाची मंजुरी. क्रिमिलेअरची मर्यादा ओलांडणाऱ्यांना ओळखून त्यांचा आरक्षणाचा अधिकार काढून घ्यावा, कोर्टाचा निर्णय. लातूरच्या उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्याकडून अनुसूचित जाती जमातीबाबतच्या कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत. समाजातील छोट्या छोट्या वंचित घटकांना निर्णयाचा लाभ होईल अशी प्रतिक्रिया. अनुसूचित जाती अनुसूचित जमातींबाबतच्या महत्त्वपूर्ण निकालामुळे समाजाला फायदा होईल. भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्याकडून विश्वास व्यक्त. एससी/एसटी वर्गीकरण करण्याचा दिलेला निर्णय वादग्रस्त. सर्वोच्च न्यायालयानं निकालाचा पुनर्विचार करावा, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. एससी/एसटी आरक्षणाबाबतचा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाला आव्हान देणार. हा निकाल आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा आणि आगामी निवडणुकांवर प्रभाव टाकणारा असल्याचा विधिज्ञ गुणरत्न सदावर्तेंचा आरोप. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सुषमा अंधारेंकडून स्वागत. अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्यास मान्यता देणारा कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह, अंधारेंची प्रतिक्रिया. एससी/एसटी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाबद्दल काँग्रेस नेते नितीन राऊतांकडून साशंकता. सध्या अशा निर्णयाची काय गरज, राऊतांचा सवाल. मराठा समाजाचं मागासलेपण अपवादात्मक, त्यांच्याकडे तुच्छतेनं पाहिलं जातं. त्यामुळे नोकरी आणि शिक्षणात मराठ्यांना आरक्षण देणं गरजेचं. राज्य मागासवर्ग आयोगाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र. महाराष्ट्रातील सर्व समाज ओबीसी आरक्षणात जात नाही तोपर्यंत ईडब्ल्यूएस रद्द करू नका, मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी. मनोज जरांगे आज पुणे न्यायालयात उपस्थित राहणार. 2013ला नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंवर गुन्हा दाखल. आपापसातील वादानंतर आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एका कार्यक्रमात एकत्र येण्याची शक्यता. नागपुरातल्या 4 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आज उद्घाटन सोहळा. उद्धव ठाकरे 2 दिवस पुणे दौऱ्यावर. 3 ऑगस्टला ठाकरे गटाचं पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन. ठाकरे गटाच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे राज्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार. जनतेला न्याय देणार, गद्दारांचा कलेलूट करणार असं पोस्टर पक्षाकडून व्हायरल. उद्धव ठाकरेंना आपला शत्रू ओळखता आला नाही. सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली. त्याचा सीसीटीव्ही महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यानं ठाकरे कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यासाठी ठेवलाय. नितेश राणेंचा खळबळजनक दावा. इतरांवर बोलण्यापेक्षा ठाकरेंनी स्वतःचा पक्ष सांभाळावा. सरकारच्या कामामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. आम्ही टेकेला कामानं उत्तर देऊ, मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. सिल्लोडमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावणार. दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा. आदर्श बँक घोटाळ्यातील गुंतवणूकदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. भेट न झाल्यास आंदोलन करू, इम्तियाज जलील यांचा इशारा. कोल्हापूरच्या विशाळगड प्रकरणी राजर्षी शाहू महाराजांनाही संभाजी छत्रपतींची भूमिका पटली होती. विशाळगड घटनेला संभाजी महाराज जबाबदार, आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला. संभाजीराजे छत्रपतींच्या बाबत वक्तव्यानंतर आव्हाडांच्या गाडीवर हल्ला चढवला. जितेंद्र आव्हाड, तुम्ही घाबरून का पळालात? कॅमेऱ्यासमोर कोणीही छाती बडवतो, हिंमत असेल तर सामोरे या. स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांचं आव्हाडांना आव्हान. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. अंकुश कदम आणि धनंजय जाधव या 2 आरोपींवर कारवाई. गेली 25 वर्षे आयुष्यात अनेक धमक्या ऐकल्या. धमक्या येत असताना मी विचारधारा सोडली नाही. मी माझ्या वक्तव्यावर ठाम. जितेंद्र आव्हाड यांची स्वराज्य संघटनेच्या धमकीवर प्रतिक्रिया. विचाराची लढाई विचारांची लढू. मी बोललो त्यात काहीही चूक नाही. महाराजांचे वंशज आहेत तर त्यांनी तसं वागायला हवं. जितेंद्र आव्हाडांची भूमिका. जितेंद्र आव्हाड आणि 2 दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. कायदा सुव्यवस्था बिघडल्यानं पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी. स्वराज्य संघटनेनं केलेल्या हल्ल्याचा खासदार सुरेश म्हात्रे यांच्याकडून निषेध. विचारांची लढाई विचारांनी लढावी, सरकारनं त्यांच्यावर ठोस कारवाई करावी, म्हात्रेंची मागणी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर.
ठाणे मुलुंड शहराच्या वेशीवर वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. अमोल मिटकरी घासलेट चोर तर अजित पवार चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष. दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांनी पातळी सोडून टीका केल्यास कानाखाली आवाज निघेल, अमेय खोपकरांचा मिटकरींना इशारा. मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. अकोल्यातील घटनेसंदर्भात चर्चा केल्याची दुनबळे यांची माहिती. अमोल मिटकरी राडा प्रकरणातील अटक केलेल्या 6 मनसे कार्यकर्त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी. अकोला जिल्हा न्यायालयाचा आदेश. भंडाऱ्यातील 3 विधानसभा जागांवर मनसे उमेदवार उभे करणार. मनसे निरीक्षकांनी घेतली पदाधिकाऱ्यांची भंडाऱ्यात भेट. राज ठाकरे भंडाऱ्यात येणार असल्याची मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांची माहिती. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्क्रीनिंग कमिटी जाहीर. ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री चेअरमन तर सप्तगिरी उलाका, मनसूर अली खान आणि सिरिबेल्ला प्रसाद हे कमिटीचे सदस्य. प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या जागांमध्ये 50% ओबीसी उमेदवार असावेत, अन्यथा ओबीसींच्या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षासोबत फारकत घ्यावी. प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. पूजा खेडकर यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाचा दणका. हायकोर्टानं खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. यूपीएससीसाठी खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा खेडकर यांच्यावर आरोप. खेडकर यांना कधीही अटक होण्याची शक्यता. वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर पौल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यातल्या आणखी एका आयएएस अधिकाऱ्याचं पद धोक्यात. बोगस दिव्यांग सर्टिफिकेट वापरून आणि यूपीएससीला खोटी माहिती देऊन पुण्याच्या अमोल आवटे यांनी पद मिळवल्याचा आयटीआर कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप. नाशिक जिल्हा परिषदेच्या कारवाईचा बडगा. दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केलेले कर्मचारी अडचणीत. सर्व प्रकारचे भत्ते आणि आधी दिलेले भत्ते वसूल करणार. दिव्यांग कोट्यांमुळे दिलेली आयकर सूटही करणार वसूल. राज्यातील 404 खासदारांवरील खटले अजूनही प्रलंबित. दोषी ठरलेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यावर कायमची बंदी घालावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना हायकोर्टाची नोटीस. म्हस्केंची खासदारकी रद्द करण्याच्या मागणीसाठी राजन विचारे हायकोर्टात. शरदचंद्र पवार पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठेंना पोलिसांकडून अटक. सरकारी कामात अडथळा निर्माण करण्यासह विविध आरोपांखाली पेठे यांच्यासह इतर 7 जण पोलिसांच्या ताब्यात. भारताच्या उदारमतवादी धोरणाचा गैरफायदा घेऊ नका. जमत नसेल तर पाकिस्तानात किंवा आखाती देशात जा. पुण्यातील एका निर्वासिताच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाचे खडे बोल. औरंगाबाद उस्मानाबाद नामांतराच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाला याचिकाकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान. पुढचे 2 दिवस सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी. जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जालन्यात धुमाधार पाऊस. शेतकरी सुखावला. अतिवृष्टीमुळे वर्ध्यात 11,000 हेक्टर शेतीचं नुकसान. सेलू, देवळी, समुद्रपूर आणि हिंगणघाट या तालुक्यात सर्वाधिक नुकसान. अतिवृष्टीमुळे पिकांची वाढ थांबली आणि मशागत देखील खोळंबली. सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळ आणि धबधबे 4 दिवस पर्यटकांसाठी बंद. महाबळेश्वरमधील सर्व पॉइंट्सही बंद. हवामान खात्याच्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. चंद्रपूरच्या रय्यतवाडी कॉलरी भागात जमीन खचून घरात 20 फुटांचा खड्डा. अतिवृष्टी आणि कोळसा खाणीमुळे भूभाग पोकळ झाल्यानं जमीन खचून खड्डा पडल्याची प्राथमिक माहिती. गेल्या 10 वर्षात शासनाच्या नियमांचं पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना सलग 5 वर्ष मंडप उभारणीसाठी परवानगी मिळणार. मंडप उभारणीसाठी केवळ 100 रुपये नाममात्र शुल्क आकारलं जाणार. वर्ध्यात एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची कॉलेजच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या. महाविद्यालयात परीक्षेपासून वंचित ठेवल्यामुळे आत्महत्या केल्याचा पालकांचा आरोप. उल्हासनगरच्या महाराष्ट्र मित्र मंडळ शाळेत विद्यार्थिनीची धिंड. विद्यार्थिनी मठ्ठ असल्याचं म्हणत शाळेच्या आवारात मुख्याध्यापिकेकडून धिंड. अपमान केल्यानं तक्रार दाखल करणार. मुलीच्या आईची माहिती.
जालन्यात जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचं अर्धनग्न आंदोलन. जानेवारीपासून वाढीव टप्पा अनुदान द्यावं तसंच आचारसंहितेपूर्वी किमान 1 महिन्याचा पगार द्यावा यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन. मुंबईच्या आझाद मैदानात दिव्यांग शिक्षकांचं बेमुदत आंदोलन. समायोजनेच्या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील दखल न घेतल्यानं नाराजी. केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 289 जणांचा मृत्यू. अजूनही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची शक्यता. बचाव कार्य, शोधकार्य सुरू. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या वायनाड दौऱ्याचा दुसरा दिवस. काल भूस्खलन झालेल्या भागाची पाहणी केली होती. वायनाडमध्ये आल्यानंतर मला माझे वडील गेले तो प्रसंग आठवला. इथल्या लोकांनी फक्त वडीलच नाही तर पूर्ण परिवार गमावला. पूर्ण देश वायनाडमधील नागरिकांसोबत असल्याचं राहुल गांधींचं वक्तव्य. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारताच्या संविधानाच्या पहिल्या प्रतीचा लिलाव 48 लाख रुपयांना विकली गेली. संविधानाची पहिली प्रत सॅफ्रॉन आर्ट या प्राचीन वस्तू पुस्तकांचे लिलाव करणाऱ्या कंपनीने लावली बोली. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादात न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल. हिंदू पक्षाच्या विविध 18 याचिकांना आक्षेप घेणारी मुस्लिम पक्षाची याचिका न्यायालयानं फेटाळली. 12 ऑगस्टला पुढची सुनावणी. दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन व्हावं. सरहदसह सामाजिक संस्थांची मागणी. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये बैठक संपन्न. राज्यसभा खासदार सुधामूर्ती टिळक पुरस्कारानं सन्मानित. शरद पवार शाहू छत्रपतींच्या उपस्थितीत सोहळा संपन्न. नेमबाज स्वप्नील कुसाळेला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक. 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या प्रकारात स्वप्नीलला कांस्यपदक. भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधलं हे तिसरं कांस्यपदक. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून स्वप्नील कुसाळेनं रचला इतिहास. खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक पदक. स्वप्नील कुसाळेचं पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन. मोदींनी एक्सवर पोस्ट करून स्वप्नीलचं अभिनंदन केलं. स्वप्नील कुसाळेला राज्य सरकारकडून 1 कोटींचं बक्षीस जाहीर. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला स्वप्नीलशी संवाद. कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटलांकडून ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेला 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वप्नील कुसाळेचं अभिनंदन. स्वप्नील कुसाळेनं देशाचा मान वाढवला. मुख्यमंत्री त्यांच्या सन्मानासाठी योग्य ती मदतीची घोषणा करतील. फडणवीसांचं वक्तव्य. स्वप्नील कुसाळेला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळताच त्याच्या आईला अश्रू अनावर. कोल्हापुरातील घरी स्वप्नीलला टीव्हीवर पाहताना आई भावूक. ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेला रेल्वेत अधिकारी म्हणून पदोन्नती. रेल्वेमंत्री स्वप्नीलसाठी रोख बक्षीसही जाहीर करणार. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांची माहिती. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेचं अभिनंदन केलं. स्वप्नील कोल्हापुरात आल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढणार असल्याचं देखील सांगण्यात आलं. स्वप्नील कुसाळेंना ऑलिम्पिक पदक पटकावल्यानंतर राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी घेतली कुसाळे कुटुंबाची भेट. आबिटकर नेहमी स्वप्नीलच्या पाठीशी उभे राहिल्याची स्वप्नीलच्या वडिलांची प्रतिक्रिया. भारत श्रीलंकेतील वनडे सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात. 3 सामन्यांची ही मालिका असेल. आज पहिला सामना कोलंबोमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.